हरिओम. आज गुरुवार 26 सप्टेंबर 2024 भाद्रपद शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंताला विसरणं ही आत्महत्याच. बापरे. एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्न कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरं? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखं आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागून पडत नाही ते ज्ञान खरं असलं तरी आपल्याला उपयोगाचं नाही आहे. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत असतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ना ती समजावून सांगायला फार कठीण असते आणि ती खरी अनुभवाने जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजे जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणं ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचं सार हेच असतं, फक्त मांडणीने राही. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितलं. जो तो हू करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने सीतेला कसं ओळखायचं असं म्हणून विचारलं. त्यावर श्रीरामाने तिचं पुष्कळ वर्णन केलं. ती सुंदर आहे म्हणून सांगितलं, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेलं दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे असं तू समज. तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं. त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काही राहिलंच नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटलं याला आता काहीतरी चिरंजीव असं दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असं हे आपलं नाम त्याला त्याने दिलं आणि त्यामुळे त्या नावाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. सर्व संतांचं सांगणं आहे की मनापासून भगवंताचं नाम घ्या आणि आपलं कर्तव्य कर्म करा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.